महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश कायदा उपयुक्त, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी हवी. रीता पंडित. आयमात आयोजित कार्यशाळेत मान्यवरांची उपस्थिती. नाशिक. पॉश कायदा 2013 हा महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र केवळ कायदा अस्तित्वात असणे पुरेसे नाही, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन कॉर्पोरेट प्रशिक्षक आणि समुपदेशक सौ. रीता पंडित यांनी केलं. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयमा सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून रीता पंडित बोलत होत्या. व्यासपीठावर आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे, सरचिटणीस संजय महाजन, एचआर समिती चेअरमन आलोक कनानी, खजिनदार अविनाश बोडके, सचिव दिलीप वाघ, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी प्रताप पाटील आदी होते. रीता पंडित यांनी आपल्या भाषणात पॉश कायदा 2013 ची विस्तृत माहिती उपस्थितांना सादर केली. पॉश कायदा हा कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध संरक्षण देणारा भारतातील एक महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त कामाचे वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे. कार्यस्थळी होणाऱ्या लैंगिक छळाला प्रतिबंध करणे, तक्रारींचे निवारण करणे आणि दोषींवर कारवाई करणे हे यामध्ये अपेक्षित आहे. लैंगिक छळाच्या व्याख्येत अवांछित स्पर्श, टिप्पणी, इशारे, मागण्या आदींचा समावेश आहे. प्रत्येक संस्थेत तक्रार निवारणासाठी अंतर्गत तक्रार समिती (ICC) अनिवार्य आहे. तक्रारदाराची ओळख सुरक्षित ठेवण्याची तरतूद या कायद्यात आहे. या कायद्यान्वये कोणी दोषी आढळल्यास त्याला दंड किंवा त्याच्या नोकरीवर परिणामही होऊ शकतो. हा कायदा महिलांच्या सुरक्षेची हमी वाढवतो. कामाच्या ठिकाणी जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण होते. महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळते. तक्रारींसाठी औपचारिक आणि कायदेशीर मार्ग उपलब्ध करून दिले जातात, याची आठवणही रीता पंडित यांनी करून दिली. अनेक ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी अपुरी आहे. महिलांना तक्रार करताना भीती किंवा दबाव जाणवतो. ग्रामीण व असंघटित क्षेत्रात या कायद्याबाबत जागरूकतेचा अभाव जाणवतो. त्यामुळे या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. सर्व स्तरांवर प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम हाती घेतले पाहिजे. तक्रार प्रक्रियेची पारदर्शकता वाढवून महिलांना मानसिक व कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचेही रीता पंडित यांनी पुढे नमूद केलं. पॉश कायदा 2013 महिलांना अधिक सुरक्षा प्रदान करते. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती आवश्यक आहे. ज्या आस्थापनात 10च्या वर कर्मचारी आहेत तेथे अंतर्गत तक्रार समिती ICC आवश्यक आहे. तसे न केल्यास 50,000 पर्यंत दंडाची तरतूद आहे, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा महिला व बालकल्याण अधिकारी प्रताप पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना सांगितलं. नाशकात एका आस्थापनेत लैंगिक छळाची जी घटना घडली त्यात आस्थापनाची काही चूक नाही. एका मनोवृत्तीतून ही घटना घडली असून आयमाचा अध्यक्ष या नात्याने मी या घटनेचा निषेध करतो, असे राजेंद्र पानसरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं. नाशकात या अगोदर असा प्रकार कधीच घडलेला नाहीये, याची आठवणही त्यांनी करून दिली. अशा घटनांमुळे नाशिकच्या गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी सर्वांनी डोळ्यात तेल घालून काळजी घेतली पाहिजे, असंही पानसरे पुढे म्हणाले. सूत्रसंचालन HR कमिटीचे अध्यक्ष आलोक कनानी यांनी केलं, तर आभार सरचिटणीस संजय महाजन यांनी मानले. कार्यक्रमास योगिता आहेर, माजी सरचिटणीस प्रमोद वाघ, माजी कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, कार्यकारी सदस्य रवींद्र महादेवकर, अभिषेक व्यास, रणजित सानप, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, कमलेश उशेज, ज्योत्सना पाटणकर, श्याम कुवर, सोनाली पाटील, सायली कुलकर्णी, हरदीप कौर, वंशिखा शिंदे, गोविंद बोरसे, विलास राऊत, देव अग्रीवाल, नीरज बदलानी, अभय गुंजाळ, अर्चना नवले, विनायक मोरे, सुमित तिवारी, रुपाली सावकार, शीतल पाठक, धनश्याम क्षीरसागर, लीना खातरमल, पूनम शिंदे, उदय आहेर, अजय पाटील, रामदास बोराडे, प्रदीप राय, भारत पवार, दर्शन सूर्यवंशी, गुणवंत बोरसे, शैलेश पंडित, रुपाली लासलगावकर, रोहित विभांडी, हेमंत पाटील, निलिमा अजित पाटील, श्रीराम शिरुडे, गौतम केदारे, सिद्धार्थ त्रिभुवन, निलेश गांगुर्डे, निकिता तांबोळी, नेहा कपुरे, आदित्य सिंग आदींसह विविध कंपन्यांचे HR व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. स्टार न्यूज नाशिकसाठी उपसंपादक नानासाहेब देवरे.